मी तुम्हाला काय सांगितलं होतं बहिणींनो, की तुम्हाला 3,000 रुपये मिळतील. खुशखबर खुशखबर खुशखबर, अखेर सुरुवात झाली आणि 3,000 रुपये वाटप सुरू झाले. राज्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज हप्ता आला आणि हे बघा 3,000 रुपये तर आले. तसेच लाडक्या बहिणींनो, तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होते तर बघा तुम्हाला जवळपास 60,000 पर्यंत कर्ज देखील सुरू झालं. कर्जासाठी फॉर्म भरावा लागणार आहे. तो फॉर्म कुठला फॉर्म आहे सांगतो, त्याबद्दल पण सर्व काही. तसेच महत्त्वाच्या टॉप अपडेट आहेत ज्या तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत. म्हणजे आजचा हा व्हिडिओ सर्वांसाठी महत्त्वाचा आहे, लाडक्या बहिणींसाठी. आणि इतर महत्त्वाच्या टॉप बातम्या आहेत, त्या टॉप बातम्या पण बघायच्या आहेत. तर बघा, मी तुम्हाला अनेक व्हिडिओमध्ये मागच्या वेळी सांगितलं होतं की शासन निवडणूकमुळे 3,000 रुपये वाटप करू शकता आणि अखेर सुरुवात झाली. ज्या बहिणींची KYC झालेली होती त्यांच्या खात्यामध्ये हप्ता वाटप आज सुरू झाला. आणि बघा 3,000 रुपये 2 हप्त्याचे, म्हणजे 17वा प्लस 18वा या 2 हप्त्याचे एकत्र जे पैसे आहेत 3,000 ते जमा झालेले आहेत. भरपूर बहिणींना SMS आलेले आहेत. बाकीच्या बहिणींना आले नसतील तर त्यांना आज किती वाजता हप्ता जमा होईल, चला त्याविषयी अपडेट समजून घ्या. तर आजपासून बँकेत तुफान गर्दी आता पाहायला मिळत आहे. बँकेत तुफान गर्दी आता पाहायला मिळत आहे, कारण हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. लगेच बहिणी बँकेत जात आहेत आणि 3,000 रुपयेचा हप्ता काढत आहेत. त्यामुळे भरपूर गर्दी आता बँकेत दिसत आहे. ग्राहक केंद्रावरती पण तशीच गर्दी आता होत आहे. सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे 60,000 रुपये कर्ज संदर्भात पण निर्णय झाला आणि त्याबद्दल पण अपडेट समोर आलेले आहे. भरपूर दिवसापासून सांगितलं जात होतं की एखाद्या छोट्या मोठ्या व्यवसायासाठी बहिणींना हे कर्ज दिलं जाईल आणि त्या संदर्भात बघा अखेर निर्णय झाला. तर फॉर्म कुठला भरायचा आहे तुम्हाला ते सांगतो मी तुम्हाला थोडक्यात. तसेच अत्यंत महत्त्वाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी, अपात्र भरपूर बहिणींना करण्यात येत आहे. आता काही बहिणींना वाटप सुरू झाले, परंतु काही बहिणींना वाटप येणार नाही, म्हणजे त्यांचा हप्ता डायरेक्ट बंद करण्यात आला. काय कारण आहे? कारण तुम्हाला सांगतो, नवीनच कारण आता समोर आलेलं आहे. तर असं पण असेल तर हप्ता बंद होईल बरं. तर काय आहे ती गोष्ट पुढे तुम्हाला समजणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. सर्व माहिती एकदम स्टेप बाय स्टेप क्लिअर सिंपल सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. काही टेन्शन घेऊ नका. ओके, तुम्हाला सर्वांना 31 डिसेंबरपर्यंत KYC करायला सांगितलेलं आहे. आता ज्यांची KYC बाकी असेल त्यांचा हप्ता बंद होऊ शकतो. तर हे तर एक कारण होतंच, परंतु आता नवीन कारणमुळे पण बहिणींना अपात्र करण्यात येत आहे. तर ते नवीन कारण काय ते तुम्हाला पुढे समजेल. सर्वांनी 31 डिसेंबरपर्यंत KYC पूर्ण करावी. KYC ही करावीच लागणार आहे सर्वांना. काही नाही, 2 मिनटात KYC होऊन जाते. तुम्हाला फक्त तुमचा आधार क्रमांक तिथे टाकावा लागतो. त्यानंतर पती वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा ऑप्शन येतो आणि काही पर्याय निवडायचे असतात. ओके करायचं असतं. OTP वगैरे टाकल्यानंतर सबमिट करून द्यायचं. लगेच तुमची KYC होऊन जाईल. ओके, चला 3,000 रुपये वाटप 17वा आणि 18वा हप्ता आला. याबद्दल आपण सर्वप्रथम माहिती समजून घेऊया. किती बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला त्याविषयी सर्व अपडेट तुम्हाला सांगतो मी आता. इथून तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. ओके बहिणींनो, इथून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. एक एक माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये तुम्हाला आता समजून मी सांगतो. बघा आता अपडेट. राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. तर काय आहे ती मोठी अपडेट, चला जाणून घेऊया आपण या व्हिडिओमध्ये. 17वा आणि 18वा हप्ता बहिणींनो, सर्वात मोठी अपडेट. या 2 हप्त्याचे एकत्र 3,000 रुपये. आता बघा शासनाने पण निर्णय घेतला, आता निवडणूक आहे त्यामुळे दोघी हप्ते एकत्र देण्याचा निर्णय घेतला आणि खात्यामध्ये हप्ता जमा होणे सुरू झाले. तुम्हाला जरी किती पैसे आले, तुम्हाला 1,500 आले असतील तर कमेंट करून सांगा. 3,000 आले असतील तर कमेंट करून सांगा. आता हे मी तुम्हाला क्लिअर करून सांगतो की कोणाला 1,500 रुपये आले आणि कोणाला 3,000 रुपये आले. याबद्दल अपडेट तुम्हाला सांगतो. काही टेन्शन घेऊ नका, सर्व सांगतो. 60,000 रुपये कर्जबद्दल पण सांगतो. सर्व माहिती आपल्याकडे आलेली आहे. ओके,
भरपूर बहिणी प्रश्न देखील विचारत आहे, त्या प्रश्नाची उत्तरं पण मी तुम्हाला रोज देण्याचा प्रयत्न करत आहे. भरपूर बहिणींना समस्या येत होत्या, तर त्या समस्या पण आता दूर झालेल्या आहेत. KYC करताना आता तुम्हाला समस्या येत नाही आहेत, समस्या दूर झालेल्या आहेत. ओके, हा एक चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे. समस्या वगैरे दूर झालेल्या आहेत. तुम्ही आता KYC करू शकता. एकदम सोपी झालेली आहे KYC आता. ओके बहिणींनो, चला आता नीटपणे समजून घेऊया आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात. चला, माझी फक्त एकच विनंती आहे बहिणींनो, तुम्ही या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल, आपलं चॅनल सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा. ऑल अँड ते सिलेक्ट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा. ओके, तर आपली एकच मागणी आहे, तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक, चॅनल सबस्क्राईब करा. चला, आता तुम्हाला सर्व माहिती सांगतो एकदम सोप्या भाषेमध्ये. इथून तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. सर्व अपडेट, सर्व बातम्या तुम्हाला पाहायला मिळतील. आता बघा आता अपडेट. राज्यातील सर्वात फेमस योजना माझी लाडकी बहीण योजना. हे बघा, आता भरपूर बहिणींचा हप्ता बंद होत आहे. काय कारण आहे ते समजून घेऊया आपण. हे बघा, तर महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत काटेकोरपणे पारदर्शकता आणण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता सर्व लाभार्थ्यांसाठी KYC करणं गरजेचं आहे. सर्वांना KYC करायला सांगितलेलं आहे. तुम्ही केलेलं नसेल KYC तर पटकन करा. हे बघा, 31 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत ठरवण्यात आलेली आहे KYCसाठी. ही KYCची संपूर्ण डेटा आयकर विभागाकडे पाठवण्यात येणार आहे. आता ही KYC तुमची केली जात आहे ना बहिणींनो, ही जी काही माहिती आहे, ही संपूर्ण माहिती तुमची आयकर विभागाकडे जात आहे. डिजिटल पडताळणी पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांचे तसेच त्यांच्या पती किंवा वडिलांचे वार्षिक उत्पन्न आणि इतर कागदपत्रे तपासली जाणार आहेत. आता जी माहिती तुम्ही देत आहात ती वरती जात आहे, ती माहिती चेक केली जात आहे. त्यामध्ये तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे हे समजत आहे. तुमचं आधार कार्ड, तुमच्या पतीचा तुम्ही आधार कार्ड नंबर टाकता ना तिथे, त्यावरून ती माहिती सर्व शासनाकडे जात आहे. ती चेक करत आहेत तुमची माहिती की तुम्हाला लाभ द्यायचा की नाही यापुढे, कारण तुमचं उत्पन्न किती आहे, तुमच्याजवळ 4 चाकी वाहन आहे का, या सर्व गोष्टी त्यामध्ये बघितल्या जात आहेत. ज्या महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त असेल त्यांना यापुढे अपात्र ठरतील आणि त्यांचा 1500 रुपयाचा हप्ता कायमचा बंद होईल. या योजनेत आतापर्यंत हे बघा 2.5 कोटीहून अधिक महिलांनी नोंदणी केली होती. मात्र प्राथमिक छाननीतच सुमारे 52 लाख महिला अपात्र आढळल्या असून त्यांचे लाभ तात्काळ थांबवण्यात आले आहेत. तर KYC नंतर लाभार्थ्यांचा पूर्ण डेटा आयकर विभागाकडे पाठवला जाणार आहे. हे बघा, 52 लाख बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे. आयकर रिटर्न्सच्या आधारे जर एखाद्या लाभार्थ्याचे किंवा तिच्या कुटुंबाचे उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त असल्यास ते आढळलं तर तिचे नाव हे बघा कायमस्वरूपी यादीतून वगळले जाईल. याचा अर्थ पात्र नसतानाही आतापर्यंत लाभ घेतलेल्या हजारो महिलांना मिळालेली रक्कम परत करावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे बघा, जरी तुम्ही चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला असेल तर तुमची रक्कम जी आहे, जेवढी पण तुम्हाला आता हप्ता मिळालेला आहे लाडकी बहीण योजनेचे आहे, ते तुमच्यापासून वसुली होईल. ओके, ते तुमच्याकडून वसूल केले जाऊ शकतात. ओके, सरकारचे स्पष्ट मत आहे की ही योजना केवळ गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठीच आहे. पुढे बघा आता अपडेट या संदर्भात. ही योजना गरीब महिलांसाठी आहे. त्यामुळे उत्पन्न, वय, वैवाहिक स्थिती आदी सर्व निकषांची कसून तपासणी केली जाणार आहे. KYC प्रक्रिया आधार लिंकिंग, बँक खाते तपासणी आणि कुटुंबातील सदस्यांचे उत्पन्न हे महत्त्वाचं आहे. तर प्रमाणपत्र त्याच्याशी जोडली जाणार आहेत. ही मुदत संपल्यानंतरही ज्या महिला पडताळणी करणार नाहीत त्यांचा मागील सर्व हप्त्याचा लाभही सरकार जप्त करू शकते. ओके, चुकीची माहिती दिली असेल, चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला असेल तर तुमचा लाभ इथे जप्त केला जाऊ शकतो.
दरम्यान ऑक्टोबर महिन्याचा हप्ता यापूर्वीच सर्व पात्र खात्यामध्ये जमा झाला आहे. नोव्हेंबरचा हप्ता मात्र स्थानिक स्वराज्य संस्था आणि आगामी जिल्हा परिषद महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर जमा करण्याची शक्यता आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा त्याआधीच नोव्हेंबरची रक्कम जी आहे ती लाभार्थ्यांच्या खात्यात येऊ शकते. तर एकूणच हे बघा, एकूणच लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत हा सर्वात कडक टप्पा मानला जात आहे. अपात्र लाभार्थी शोधून त्यांच्याकडून योजना बंद करण्याचा आणि डेटा आयकर विभागाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. हे बघा, तर लाडकी बहीण योजना ही फक्त गरीब महिलांसाठी आहे, ज्यांचं उत्पन्न कमी आहे. दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी योजना शासनाने आणलेली आहे. तर या योजनेत भरपूर अशा बहिणी आहेत ज्या सरकारी कर्मचारी आहेत, त्यांचे पती सरकारी नोकरीत आहेत. त्या बहिणी देखील 1500 रुपयाचा लाभ दर महिन्याला घेत होत्या. तसेच काही बहिणींजवळ 4 चाकी वाहन आहे, काही बहिणी आयकरदाता आहेत, काही बहिणी तर 2-2 योजनेचा लाभ घेत आहेत. काही बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे. अशा बहिणी पण 1500 रुपयाचा लाभ घेत असतील तर त्यांचा आता सर्व माहिती KYC मध्ये समजून जात आहे आणि त्यांचा लाभ आता बंद केला जाणार आहे. त्यांचे जेवढे पण हप्ते आता मिळाले असतील 1500 प्रमाणे 1500 गुणिले 16 हप्ता जेवढे पण ती रक्कम होत असेल ती जप्त होऊ शकते. शासन ती पूर्ण वसूल तुमच्याकडून करेल. ओके, त्यामुळे ज्या बहिणींसाठी ही योजना आणलेली आहे, दारिद्र्य रेषेखालील महिला, गरीब कुटुंबातील महिलांसाठी ही योजना आहे, त्यांचाच लाभ सुरू राहील. बाकीच्यांचा लाभ बंद होऊ शकतो आता, कारण पहिलेच निकष बनवण्यात आले आहे. ज्यांच्याजवळ 4 चाकी वाहन आहे त्यांचा हप्ता बंद, 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न ज्यांचं जास्त आहे त्यांचा हप्ता बंद, या सर्व गोष्टी आहेत. ओके, चला, ही तर माहिती समजली तुम्हाला. आता मी तुम्हाला सांगतो 17वा आणि 18वाचे 3000 रुपये, 17वा आणि 18वा या 2 हप्त्याचे 3000 आणि तुम्हाला 60,000 कर्ज, याबद्दल जी माहिती आहे ही माहिती आता समजून घ्या. फार महत्त्वाची अपडेट आहे. बघा, तर लाडक्या बहिणींनो, सर्वांना KYC करायला सांगितलेलं आहे. KYC सर्वांनी करा, कारण KYC नाही केले तर हप्ता बंद होऊ शकतो. 31 डिसेंबरपर्यंत KYC करायला सांगितलेलं आहे. आता तुम्ही सर्वजण वाट बघत होते हप्त्याची, 3000 रुपये वाटप होईल अशी तुम्ही सर्वजण माहिती बघत आहात सध्या तरी. तर हे खरं आहे का? हे बघा, मी तुम्हाला सांगतो, निवडणूकचा पिरियड आहे. निवडणूकच्या काळामध्ये शासनाने जरी निर्णय घेतला तर बहिणींना डायरेक्ट 3000 रुपये थेट खात्यामध्ये जमा होतील, नाहीतर 1500 पण येऊ शकतात. म्हणजे एकतर नोव्हेंबरचा हप्ता, नाहीतर नोव्हेंबर आणि डिसेंबर 2 महिन्याचे डायरेक्ट 3000 रुपये असं होऊ शकतं. त्यामुळे अचानकपणे कोणत्या क्षणी हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल, कारण आता वेळ झालेला आहे. तुम्ही एक काम करा, मोबाईलचे SMS चेक करत राहा, कोणत्या क्षणी हप्ता जमा होणार आहे बहिणींनो. ओके, हे बघा, जरी 1500 रुपये आले नोव्हेंबरचे फक्त, तर काही बहिणींना 3000 रुपये देखील येऊ शकतात. 17वा आणि 18वा हप्ता नाही, तर 16वा आणि 17वा हप्त्याचे 3000 रुपये येऊ शकतात. कारण काही बहिणींना 16वा म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता आलेला नाही, त्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्याचे 3000 रुपये मिळू शकतात. आणि काही बहिणींना मग 1500 येतील नोव्हेंबरचा 17वा हप्ता. सांगता येते निवडणुकीच्या काळात 3000 रुपये संदर्भात निर्णय होऊ शकतो आणि कोणत्या क्षणी हप्ता जमा होईल, त्यामुळे मोबाईलचे SMS चेक करत राहा. राहिला विषय 60,000 रुपयेचा. हे बघा, मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातील बहिणींना 1 लाख रुपये कर्ज देण्यात आलेलं आहे. त्यामुळे बाकीच्या जिल्ह्यात काय, बाकीच्या जिल्ह्यात पण 40 ते 50,000पर्यंत निर्णय झाला होता, परंतु आता काही सोर्सनुसार माहिती येत आहे की 60,000पर्यंत कर्ज मिळू शकतं. परंतु कधी, आता ते संपूर्ण डिपेंड आहे तुमच्या जिल्ह्यातील बँकांवर. तुमच्या जिल्ह्यातील बँकाने तसा निर्णय घेतला तर ते कर्ज तुम्हाला मिळू शकतं बहिणींनो, छोटा मोठा व्यवसायासाठी. परंतु अद्याप त्या संदर्भात कुठलीही अपडेट आली नाही. हां, सांगितलं जातं की 50,000 60,000 मिळेल म्हणून, परंतु अधिकृत माहिती नाही ना, ऑफिशियल अधिकृत माहिती आलेली नाही. त्यामुळे आपण यावरती जास्त विश्वास ठेवू शकत नाही आणि याविषयी जास्त आपण बोलू शकत नाही. बरोबर आहे की नाही? हां, तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबद्दल मी तुम्हाला सर्व क्लिअर सांगितलेलं आहे. कोणत्या क्षणी हप्ता जमा होईल, मोबाईलचे SMS चेक करत राहा. ओके, चला, 31 डिसेंबरपर्यंत ज्यांची KYC बाकी असेल त्यांनी KYC पण पूर्ण करून घ्या. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण संपूर्ण माहिती समजून घेतलेली आहे. आता आपण जाणून घेणार आहोत आजच्या सर्वात मोठ्या टॉप बातम्या.
कामाच्या बातम्या बघा तुम्ही आता सर्व टॉप बातम्या कामाच्या बातम्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आता समोर आलेल्या आहेत. बघा त्या बातम्या. चला आता आपण सर्व टॉप कामाच्या बातम्या इथे बघणार आहोत. या बातम्या फार महत्त्वाच्या आहेत. पहिली बातमी तुम्ही बघू शकता. पहिली बातमी आहे घर घेणाऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी भेट. होम लोनवर 4% व्याजात सबसिडी. जाणून घ्या संपूर्ण या योजनेचा फायदा कोणाला. हे बघा होम लोन झाले स्वस्त. घर घेणाऱ्यांसाठी मोदी सरकारची बंपर भेट. 4% व्याज सबसिडीचा लाभ कसा मिळवाल. हे बघा प्रधानमंत्री आवास योजना या संदर्भात अपडेट. प्रत्येकाचे घर घेण्याचे स्वप्न असते पण ते साध्य होणे सोपे नसते. बहुतेक लोक त्यांच्या आयुष्यातील कष्टाने कमवलेल्या पैशांची गुंतवणूक करून हे स्वप्न पूर्ण करू शकतात. तथापि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार केवळ आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना हे स्वप्न साकार करण्यास मदत करत नाही तर मध्यमवर्गीय व्यक्तींना त्याचा फायदा मिळवून देत आहे. कसे ते समजून घेऊया. 2024मध्ये सरकारचा निर्णय. खरं तर 2024मध्ये सत्तेत आल्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने प्रधानमंत्री आवास योजना शहरी PMAYU 2.0 ला मान्यता दिली. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग EWS, कमी उत्पन्न गट LIG आणि मध्यम उत्पन्न गट MIG मधील कुटुंबे मुख्य केंद्रस्थानी आहेत. या व्यक्तींना त्यांचे पहिले घर खरेदी करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी लक्षणीय व्याज अनुदान मिळेल. आता किती कर्जावर किती अनुदान याबद्दल माहिती बघा. सरकार PMAYU 2.0 च्या व्याज अनुदान योजने ISS अंतर्गत घर खरेदीसाठी घेतलेल्या परवडणाऱ्या गृह कर्जावर अनुदान देते. अनुदानासाठी पात्र होण्यासाठी घराचे मूल्य 35 लाखांपर्यंत असणे आवश्यक आहे आणि कर्जाची रक्कम 25 लाखांपर्यंत असणे आवश्यक आहे. या योजनेचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे जर कर्जाचा कालावधी 12 वर्षापर्यंत असेल तर पहिल्या 8 लाख कर्जावर 4% व्याज अनुदान दिले जाईल. सोप्या भाषेत सांगायचे तर यामुळे EMIचा भार कमी होईल ज्यामुळे कुटुंबांना घर खरेदी करणे सोपे होईल. ही सुविधा विशेषतः 9 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या आणि देशात कुठेही कायमस्वरूपी घर नसलेल्या कुटुंबांसाठी आहे. ओके. कोणाला फायदा होईल तर मध्यमवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि 9 लाखपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले कमी उत्पन्न गट या योजनेसाठी पात्र आहेत. शिवाय ही योजना फक्त तेव्हाच पात्र आहे जेव्हा अर्जदाराचे देशात कुठेही घर नसेल. ओके. चला ही बातमी समजली. पुढील बातमी बघा. चला आता बातमी नंबर 2 बघा. बातमी नंबर 2 आहे मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी LICची अमृत बाल पॉलिसी मिळवा. गॅरंटीड रिटर्न्ससह 5.84 लाखाचा मोठा फंड. काय आहे बातमी. कामाची बातमी आहे बघा. हे बघा प्रत्येक पालक आपल्या कमाईतून काही बचत करून ती आपल्या मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी अशा ठिकाणी गुंतवण्याचा विचार करतो जिथे पैसे सुरक्षित राहतील आणि रिटर्नही जोरदार मिळेल. याच उद्देशाने देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC घेऊन आली आहे खास मुलांसाठीची योजना. LIC अमृत बाल पॉलिसी. हा प्लॅन
इन्शुरन्ससोबतच दमदार रिटर्नही देतो. अमृत बाल पॉलिसी म्हणजे काय? तर बघा, अमृत बाल पॉलिसी काय आहे समजून घ्या. अमृत बाल पॉलिसी म्हणजे काय आहे, तर LIC अमृत बाल ही एक नॉन लिंक्ड, बघा ही जी काही बाल पॉलिसी आहे ही नॉन लिंक्ड लाईफ इन्शुरन्स योजना आहे. यामध्ये पालक आपल्या मुलाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक सुरू करू शकतात. तर ही योजना मुलांच्या शिक्षण, विवाह आणि इतर महत्त्वाच्या गरजांसाठी मोठी जो काही निधी आहे तो जमा करण्यात मदत करते. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी मुलाचे किमान वय 30 दिवस ते कमाल 13 वर्ष इतके आहे. यात किमान 2 लाख रुपये तर कमाल गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही किमान 18 वर्षे ते कमाल 25 वर्षापर्यंत मॅच्युरिटी कालावधी निवडू शकता. प्रीमियम मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर भरण्याची सोय आहे. या योजनेत सिंगल प्रीमियम, एकरकमी आणि लिमिटेड प्रीमियम मर्यादित वर्षासाठी असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. LIC कडून गॅरंटेड रिटर्न, हे बघा, तर याबद्दल पुढे काय म्हटलेलं आहे की या पॉलिसीचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे LIC यामध्ये गॅरंटेड रिटर्न देत आहे. पॉलिसी सुरू झाल्यापासून ते मुदत संपेपर्यंत प्रत्येक पॉलिसी वर्षाच्या शेवटी प्रति 1000 मूळ विमा रकमेवर 80 रुपये दराने गॅरंटेड सम अशोर्ड जोडला जातो. पॉलिसी चालू असल्यास प्रीमियम भरण्याच्या मुदतीसाठी तुम्हाला 5, 6 आणि 7 वर्षाचे पर्याय मिळतात. ओके, चला ही बातमी समजली. पुढील बातमी बघा. बातमी नंबर आहे 3, शेवटची बातमी आहे. एवढी शेवटची बातमी बघून जा, कामाची बातमी आहे. तर 1 जानेवारी 2026 पासून कोणते पॅन कार्ड बंद होणार याबद्दल महत्त्वाचे अपडेट. सुरू राहण्यासाठी काय करायचं बघा. तर 1 जानेवारी 2026 नवीन वर्षापासून पॅन कार्ड कोणतं बंद होणार आहे त्याबद्दल माहिती. जरी तुम्हाला ते सुरू ठेवायचं असेल तर त्यासाठी एक काम तुम्हाला करावं लागणार आहे. ते काम कुठलं आहे त्याबद्दल माहिती बघा. हे बघा, तर आजच्या काळात परमनंट अकाउंट नंबर म्हणजे पॅन ही कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी अत्यावश्यक बाब झाले आहे. प्राप्तिकर विवरणपत्र, इन्कम टॅक्स रिटर्न असो की बँक खातं उघडायचं असो किंवा इतर कोणतंही काम करायचं असो, परमनंट अकाउंट नंबर पॅन त्यासाठी आवश्यक असतो. मात्र आता तुमचं आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक असणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्ही तुमच्या आधार क्रमांकाशी पॅन लिंक करण्यास उशीर केला तर 1 जानेवारी 2026 पासून तुमचं पॅन कार्ड बंद होण्याची शक्यता आहे. ओके, त्यामुळे पटकन तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या पॅन कार्डशी लिंक करून घ्या, नाहीतर 1 जानेवारीपासून ते बंद होऊ शकतं. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस CBDT कडून या संदर्भात एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेत म्हटलं आहे की 31 डिसेंबर 2025 पर्यंत सर्व पॅन कार्ड धारकांना त्यांचं आधार आणि पॅन लिंक करावं लागेल. जर ते या मर्यादेत झालं नाही तर पॅन कार्ड निष्क्रिय केलं जाईल. ओके, तसेच त्यानंतर तुम्हाला सर्वच ठिकाणी विविध अडचणींना तोंड द्यावं लागू शकतं. ही अधिसूचना एप्रिल 2025च्या सुरुवातीला आली होती. मात्र आधार आणि पॅन लिंक करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर होती. आता ते 1 जानेवारी 2026 आहे. त्यामुळे पटकन तुम्ही हे करून घ्या, तुमचं पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करून घ्या. ओके, चला ही बातमी पण समजली, फार महत्त्वाची बातमी. ती आता पुढील एक अपडेट समजून घ्या. चला, आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व टॉप बातम्या बघितल्या. कामाच्या संपूर्ण ज्या काही बातम्या त्या बातम्या बघितल्या. सुरुवातीला राज्यातील सर्वात फेमस योजना
माझी लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भात पण आपण संपूर्ण माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये समजून घेतलेली आहे. एक एक अपडेट आपण व्यवस्थितपणे समजून घेतलेली आहे. तुम्हाला चांगलंच माहीत आहे, जी पण माहिती मी तुम्हाला सांगत असतो एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगत असतो. ओके, तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही सर्वांनी 31 डिसेंबरपर्यंत KYC पूर्ण करा ज्यांची बाकी असेल त्यांनी, कारण जरी नाही केले तर हप्ता बंद होऊ शकतो. त्यामुळे पटापट KYC करून घ्या. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही, कुठलीही अशी माहिती दिली जात नाही की ज्यामध्ये तुमची फसवणूक होऊ शकते म्हणून. तर असा कुठलाही दावा आपल्या चॅनलवर केला जात नाही. आपले चॅनलचे व्हिडिओ हे एज्युकेशन पर्पजनुसार शैक्षणिक माहिती संदर्भात व्हिडिओ असतात. ज्या बातम्या आलेल्या असतात त्याच बातम्या मी तुम्हाला सांगत असतो. यूट्यूब टीमला पण माहीत आहे, तुम्हाला पण माहीत आहे, आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. आपले चॅनलचे व्हिडिओ हे एज्युकेशन पर्पजनुसार व्हिडिओ असतात. ठीक आहे, सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून शेजारील घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा, ऑल नॉर्थ सिलेक्ट करा. धन्यवाद. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा. लवकरच भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये एखादी नवीन अपडेट नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांचं मनापासून धन्यवाद.